बकरी आवाज देते. हे हरणचं जांभळा आहे. हरण किती महाग आहे हे फक्त सलमान खानलेच माहित आहे. याच्या झोपी धरण आली तर म्हणजे तू काही आ गई, पण चांबड्याला किंमत आली. पण कला एवढी सुपर आहेत. हे पाय एवढी सुंदर वाजते हो खंजिरी, पा काय मजा आणते. एका ठिकाणी आणले की ओरिजिनल लावणीची ढोलक वाजते. एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला लावणीच्या कार्यक्रमात. चालता ना रे. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. सबशे कातील गौतमी पाटील. समोर बसलेल्यांना 500 रुपये तिकीट. किती नगदी काढून ठेवा. तुम्हाला 800, खुर्चीवाले 1000, तुम्ही मित्रमंडळ तुम्हाला 1200, तुम्ही साऊंडवाले फ्री मध्ये. रक्षित भाऊ तुम्ही तर कार्यक्रमात आयोजित केला. आणि जेवढा महिला मंडळ आहे 18 पासून तर 65 पर्यंत तुम्हाला 2100 नाही, तुम्हाला फक्त 1500. लाडकी बहीण. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. चलाता पुरे करो, चलाता पुरे चला जेजोरीला जाऊ, चला जेजोरीला जाऊ, जेजोरीला जाऊ, चला जेजोरीला जाऊ. कला आहे. लोक म्हणतील वाजव याला इको करेल आहे का हो तुम्ही भाऊ साऊंडवाले. मजा नाही येऊन राहिला जसा पाहिजे तसा. आवाज खोला तुम्ही. वाटल्यास इको कमी करा, एकदम लाईट ठेवा, हलका. हॅलो, हे हॉर्न आहेत का याले, ते हॉर्न बंद करा. म्हणून तुम्हा सर्व मायबापांना नम्रतेची प्रार्थना राहील. कला मानवाले देव करते पण अवकळा नसावी जरा ते. खंजऱ्या वाजवणं हे कला आहे. मी किती सुंदर खंजऱ्या वाजवतो हे महत्वाचं नाही, किती सुंदर बोलतो, भजन म्हणतो, कीर्तन करतो हे महत्वाचं नाही, मी बोलतो तसा वागतो काय हे सर्वात महत्वाचं आहे. खंजऱ्या वाजवणं कला आहे. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. या कार्यक्रमाला सहकार्य सुद्धा करत जा. एकटा माणूस काही करू शकत नाही. वर्गण्या काय झालं माहिती आहे का, वर्गण्या होतच नाहीत. वर्गणी मागायला गेली की लोक गोष्टी करते. कार्यकर्त्याच्या खिशात पावती बुक दिसलं की लोक दुरूनच गोष्टी सांगते. वा 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 वा. 1 घंटा वावाच म्हणते. मग म्हणते तुम्हाला देत मग कोणाला देता, तुम्ही काय घरी खाता, तुम्हाला तर दिलेच पाहिजे. देत ना तर मग काय करता, एवढं मोठं पुण्याचं काम करता. यात ना देत मग कशात देता तुम्ही, या म्हणून हा कार्यक्रम होऊन राहिला. तुम्ही नसते तर कसं झालं असतं असं वाटते. अर्धा खर्च हात देते वाटते. त्याला विचारा किती देऊन राहिला. मांडणं 10 रुपये. चुकून जर जेवणाचा कार्यक्रम असला तर 10वाला पहिल्याच पंक्तीत येते. ते एकटा नाही येत, सहपरिवार सहकुटुंब डब्बा लेके हजर. तिथं आल्यावर शांततेनं जेवण तरी करावं. तिथं आल्यावर शहाणपणाच्या गोष्टी करते. होत असेल तर करावं, नाही तर करू नये. समजून द्यायची कुठं ना कुठं दुखली. त्याला विचारा काय झालं. भाजी थोडी फिकी नाही झाली. अबे तू काय चटणीच्या महिन्यात झाला होता काय. त्याला काय आदता लागल्या. त्यातल्या त्यात काम करणारे कमी, होबास केलंच जास्त पैदा झाले.
हा फोकस इथे नव्हता लावायला पाहिजे. मग काय तुझ्या डोक्यावर लावायला पाहिजे होता काय? मला काम करू लागणं. काम करणारे मेले, पंक्तीत वाळणारे कमी, बोट फिरवणारे जास्त. 2 ग्रामच्या अंगठी बोटात तेच बोट 3-3 खेप. यांना वाडा, त्यांना वाडा, त्यांना म्हणा शानपणा कमी करा. हातात बकेट घे, कोणालाही वाडा. इमानदारीनं प्रार्थना करतो मी तुम्हाला, सहकार्य करा. धन द्यावे धनिकांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, कला द्यावी कलावंतांनी. आपापल्या परीनं जे देणं होते ते सहकार्य करा. हा कार्यक्रम कोणी एकट्याच्या घरचा आहे काय? हा कार्यक्रम सार्वजनिक आहे. आणि हा कार्यक्रम हे तुम्हाला सांग काय, मला क्रांती याच्यात वाटतच नाही. भीम जयंती भीम वर्णात साजरी होती, आणि शिवाजी महाराज जयंती मराठा वर्णात साजरी होती, ओबीसी साजरी करतात. इसमें कोई बड़ी बात नहीं. क्रांती तब होगी ज्या वेळेस मराठ्यांच्या घरासमोर भीम जयंती साजरी होईल आणि भीम वार्डात शिवरायाची जयंती साजरी होईल, तब मानेंगे आपण. काय झालं माहित आहे का? आपण वाटल्या गेलो जाती जातीत. शिवाजी महाराज मराठ्याची, बाबासाहेब बुद्धाची, ज्योतिबा फुले माळ्याची, अण्णाभाऊ साठे मातंगाची, मुले दया येते गांधीजीची. त्याचा वालीच नाही राहिला कोणी. तुम्ही सगळेनं घेतले आपापले वाटून. शिवाजी महाराज घेतले मराठीनं, बाबासाहेब घेतले बुद्धईनं, ज्योतिबा फुले घेतले माळीनं. काय राजे, शिवाजी महाराजनं तलवार फक्त मराठीसाठी फिरवली का बेटा? ज्योतिबा फुलेनं शाळा फक्त माळेच्या पोरीसाठी काढली का? बाबासाहेबांना संविधान फक्त बुद्धईसाठीच लिहिलं का? ठरवलं कोणी? मला सांगा, ज्योतिबा फुलेनं जर शाळा काढताना असं म्हटलं असतं की हे पाय गड्या, मी काही बाकीच्या जातीचा ठेका घेतला नाही, मी माळी आहो, मी शाळा सुरू केली, याच्यात फक्त माळ्यांच्या पोरी शिकतील, असं म्हटलं काय? बाबासाहेबांना संविधान लिहिताना हे म्हटलं काय? मी बौद्ध धर्माचा आहो, आम्ही आता धर्म स्थापन केला, आता याच्यात जेवढे बौद्ध झाले फक्त येईलेच जास्त अधिकार भेटतील, बाकीचे येईल भेटणार नाही, असं झालं काय? डॉक्टर पंजाबराव देशमुखांना ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला पाठवलं, ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्यांनी, पंजाबरावांना भरोसा होता बाबासाहेब आंबेडकरांवर, त्यांची आणि त्यांची संबंध चांगले होते, तिचा विश्वास होता. पण तरी एक ओबीसींचा नेतृत्व म्हणून पंजाबराव देशमुखांना ज्यावेळेस काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांकडे पाठवलं की त्यांना सांगा ओबीसींसाठी एखादं थोडं त्या घटनेमध्ये तरतूद असावी. ज्यावेळेस पंजाबराव देशमुख जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतमध्ये असतात, पंजाबराव देशमुखांना बघतात आणि विचारतात कसं काय इकडे येणं केलं? त्यावेळेस पंजाबरावजी सांगतात, नाही सहज आलो होतो, पोटातले शब्द पोटात राहिले, उठापर्यंत पोचले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान लिहून तयार आहे, एक नजर तुम्ही टाकून घ्या आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. याला नम्रतेची ओळख म्हणतात. विद्वान माणूस होता जगातला, पण माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. ही विद्वत्ता होती. झुकती वही है जिनमें जान होती है, अकड़ के चलना मुर्दों की पहचान होती है. आयुष्यात झुकणं शिका, तरक्की करसाल. झुका म्हणजे लाय चाटेपणा नका करू, स्वाभिमान ठेवा, नम्रता ठेवा. पंजाबराव देशमुखांच्या हातात संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणतात, तुम्ही वाचून घ्या, मी एक बाहेरून फेरफटका मारून येतो, माझं काही चुकलं तर मला सांगा. ज्यावेळेस बाबासाहेब परततात त्यावेळेस पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातील अश्रू संविधानाच्या पानावर पडलेले असतात. विचारतात, माझं काही चुकलं का? अरे नाही बाबासाहेब, आपसे गलती नाही हो सकते. मग तरी तुमच्या डोळ्यात अश्रू का? बाबासाहेब, खरं तर आलो होतो मी यासाठी, संविधान लिहिण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, मग आमच्या ओबीसींचा विचार काहीतरी त्यामध्ये व्हावा. बोलण्याची हिंमत झाली नाही, पण ज्यावेळेस संविधान उघडून बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की तुमच्या संविधानाची सुरुवातच तुम्ही ओबीसींच्या कल्याणापासून केली, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे वादळातली समाज नौका किनारी लावल का, माझ्या भीमरायावरणी सांगा उडाली होईल काय, भीमरायावरणी सांगा उडाली होईल काय, उडाली होईल काय, सांगा उडाली होईल काय, उडाली होईल काय, सांगा उडाली होईल काय. पानाला कधीच नाही चुकून हा पापणारा, पानाला
कधी